तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या की पुण्यातील एक अशा स्कीमबद्दल माहिती घेऊया की जी टॉपची स्कीम आहे, की यावेळेसच्या जसं की तुम्हाला माहितीच असेल म्हाडाच्या 2025च्या पुणे गृहनिर्माण अर्थातच म्हाडा पुणे यांची 4186 घरांची अशी भव्य सोडत चालू झाली आहे. जर तुम्ही ही आतापर्यंत अप्लाय केलं नसेल तर नक्कीच अप्लाय करा housing.mhada.gov.in या वेबसाईटवर. तर ह्या सोडतीच अर्थातच म्हाडा 2025 ची सोडत तिची अंतिम तारीख ही सध्या तरी 20 नोव्हेंबर ही आहे. जर इलेक्शन अर्थातच महानगरपालिका महापालिका यांच्या निवडणुकीचे अर्थातच डेट आली आहे ती जशी की ती आहे 2 डिसेंबर व रिझल्ट 5 डिसेंबरच्या आसपास आहे. तर त्यामुळे ही एक्सटेंड होण्याची चान्सेसही तेवढेच मला वाटत आहे. तरीही तुम्ही लास्ट मिनिट रश नको होण्यासाठी आधीच आपले ॲप्लिकेशन करून ठेवा व EMD रक्कम भरून ठेवा. तर आज आपण अशाच एका नवीन प्रकल्पाची माहिती घेऊया. त्याचं नाव आहे ANP नोवा. अर्थातच ANP नोवा ही याचा स्कीम कोड आहे 884 व हा प्रथमच आलेला आहे. म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस हा प्रोजेक्ट होता. तर याची कॉस्ट साधारणतः 24 ते 27 लाखापर्यंत जात आहे. तर मित्रांनो, ANP नोवा हा ANP कॉर्पोरेशन हा एक पुण्यातील नामांकित बिल्डर आहे. त्याचा हा प्रोजेक्ट आहे. अर्थातच ह्या बिल्डिंगचा प्रोजेक्टचा स्कीम कोड 884 आहे. हा बालेवाडी येथे स्थित आहे व सर्व तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळणार आहेत. त्यामुळे एक चांगली संधी आहे की जर तुम्हाला मोठा फ्लॅट हवा असेल व त्याचं कार्पेट एरियाही अर्थातच मोठा आहे, 50 स्क्वेअर मीटर युजेबल आहे आणि लोकेशन बालेवाडी आणि ह्या लॉटरीमधील सर्वात जास्त अर्थातच 100 फ्लॅट येथे तुम्हाला मिळणार आहेत. येथे 100 एवढे फ्लॅट हे कोणत्या साईडला नाही आहे. जर लाईफ रिपब्लिक मारुंजी सोडलं तर त्यानंतर येथे सर्वात जास्त 100 फ्लॅट आहेत. अर्थातच जेवढे जास्त फ्लॅट तेवढे तुमच्या लागण्याचे चान्सेसही जास्त असतात. त्यामुळे तुम्ही या साईटला नक्की अप्लाय करा. याची कॉस्टिंग तुम्हाला 27 लाख प्लस इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन. सध्याची स्टॅम्प ड्युटी पुण्यामध्ये ही 60% आहे. जर 27 लाखाला जर फ्लॅट बिल्डर देत असेल तर त्याचे 60% 7% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ही गव्हर्नमेंटला द्यायची प्लस रजिस्ट्रेशन आणि इन्फ्रा चार्जेस अर्थातच हा बिल्डर त्याच्या मनाने कितीही घेऊ शकतो. ते 2 लाख असू शकतात, 1 लाख असू शकतात, 4 लाख असू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे 4 ते 5 लाख या रकमेच्या जास्त अजून असणे गरजेचे आहे. आणि तुम्ही जर लोन काढू इच्छित असाल तर तेही तुम्ही यामध्ये इन्क्लूड करू शकता. अर्थातच स्टॅम्प ड्युटीची रक्कम ही तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरताना अर्थातच तुमच्या नावावर फ्लॅट करताना लागत असते, तर ती तुमच्याकडे हवीच अर्थातच. आणि फारच चांगला एक या स्कीमबद्दल आहे की याचं पोझिशन हे डिसेंबर 2025ला आहे. अर्थातच याच इयरमध्ये तर मॅक्झिमम हे काम होत आलं आहे. तर मग तुम्हाला नक्कीच मार्च किंवा पुढच्या जूनपर्यंत ही बिल्डिंग मिळू शकते. तर मित्रांनो, माझ्या मते ही साईट पुण्यातील टॉप 1ची साईट आहे की तुम्ही तेथे नक्की अप्लाय करायला हवे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर housing.mhada.gov.in यामध्ये आल्यानंतर पुणे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ही जाहिरात दिसेल. जर तुमच्याकडे नसेल तर ही जाहिरात नक्की इथून डाउनलोड करा आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला असा टॅब ओपन होईल ज्याचे की तिथे तुम्ही इम्पॉर्टंट डेट बघू शकता की ॲप्लिकेशन स्टार्ट कधी झाले 11 सप्टेंबर, ॲप्लिकेशन एंड डेट 20 नोव्हेंबर व तर त्यामध्ये स्कीममध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुण्यातील सगळ्या स्कीम येथे दिसेल. तुम्हाला इथूनच अप्लाय करायचं आहे. तर आपला जो स्कीम कोड होता ANP नोवा, जर तुम्ही ANP नावाने जरी सर्च केलं तरी ते येईल. अर्थातच 884ने केलं तरी येईल. तर इथे बघू शकता 100 फ्लॅट आहे. यामध्ये
क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टची सर्व माहिती येईल की बिल्डिंगचं स्टेटस काय आहे. सध्या तरी कंप्लीट वाटते, ते एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बिल्डर हा डिसेंबर 25 पर्यंत देईल याची दाट शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न या वर्षी पूर्ण होईल असेही वाटत आहे. तर यामध्ये ज्या कॅटेगरी दिलेल्या आहेत या सर्वच कॅटेगरीसाठी माझ्या मते तरी आहेत. SC, ST, NTD, BPA, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स, एक्स आर्मी, MLA, जनरल पब्लिक. तर येथे तुम्ही बघू शकता कॉस्टिंग किती आहे. त्याचा EMD 20,000 आहे. 20,000 प्लस 700 रुपये जी GST किंवा ॲप्लिकेशन फीस आहे ते तुम्हाला रिफंड भेटत नाही. जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्हाला ही 20,000 अमाऊंट ही 1 हप्ता किंवा 2 हप्त्याच्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला रिफंड होते. तर इथे टोटल फ्लॅट बघू शकता 100 आहे आणि हा त्याचा रेरा क्रमांक आहे. तर ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघूया गुगल मॅप्स कुठे घेऊन जाते. तर यस, इट्स गोइंग इन अ करेक्ट डायरेक्शन. तर डायरेक्शन लावू आपण बालेवाडी स्टेडियम. यस, जसं की आपण गुगल मॅपद्वारे हे लोकेशन येथे आहे हे बघू शकतो. अर्थातच हायवेपासून किमान ओन्ली 3 किलोमीटरच्या अंतरात हे डिस्टन्स आहे. त्यामुळे ही एक चांगली सुवर्ण संधी सर्वांसाठीच आहे. तरी आपण या प्रकल्पाची अजून माहिती बघूया. बिल्डिंग प्लॅन बघूया की ॲज पर रेरा तुम्हाला येथे ही म्हाडाची बिल्डिंग दिलेली आहे. हे प्रायव्हेट बिल्डरचे त्यांचे फ्लॅट आहेत हे सर्व. तर अशा प्रकारे लेआउट दिलेली आहे आणि तुम्हाला जाण्या येण्याचा रस्ता इकडल्या साईडने म्हणजेच तुमची ही एंट्री असणार आहे. तरी आपण याच्या सविस्तर बघूया. आणखी याचा प्लॅन बघायला गेला तर हा जो प्लॅन आहे हा ऑड फ्लोअरचा आहे. अर्थातच हा एक इथे तुम्हाला चांगला स्पेस भेटला आहे आणि हा 2 BHK, हा 2 BHK, हा 2 BHK, अर्थातच 1, इकडे 2, 3, 3 नंतर 3 आणि इकडे 3, 6, सॉरी 1 देन 2, 3 नंतर इकडे याचा डोर कुठे 4, 5, 6 आणि 6 इकडून 6, 12 असे एका फ्लोअरला तुम्हाला 12 फ्लॅट असतील आणि लिफ्ट. अर्थातच ही एक लिफ्ट दिसते मला इथे आणि ही एक लिफ्ट. अर्थातच तुम्हाला 2 लिफ्ट देण्यात आले आहे. तर आपण एका फ्लॅटचा प्लॅन समजून घेऊया की कसा आहे तो. हे झालंय E1 फ्लोअरसाठी. तर E1 फ्लोअरसाठी 1, 2 सेम म्हणजे 12 + 12. येथे तुम्हाला 8 फ्लोअरला रेफ्युजी येऊ शकतो. तर त्या मानाने आहे. तर एका फ्लोअरचा एक फ्लॅटचा आपण व्ह्यू बघून घेऊया कसा असू शकतो तो. जसं की इथे दिलं तुमची एंट्री ही असणार आहे. एंट्री झाल्यानंतर 4x3 चा लिव्हिंग. अर्थातच 1 मीटर हे सर्व मीटरमध्ये आहे आणि तुम्हाला फूटमध्ये स्क्वेअर फीटमध्ये करायचं असेल तर 3.2 म्हणजेच 4 × 3.2. अर्थातच हे जाते 14x10 चा तुमचा लिव्हिंग येतोय. बाल्कनी ही प्रशस्त आहे. बेडरूम ही 10x10 ची आणि ही थोडी मोठी म्हणजे 11x10 ची येऊ शकते. किचन ही 7x7 आणि त्यालाही ड्राय बाल्कनी भेटत आहे. तर हा एक उत्तम लेआउट आहे. मी ज्या म्हाडाचे प्रोजेक्ट पाहिले त्यामध्ये हा एक उत्तम लेआउट आहे की एक कम्फर्टेबल मिडल क्लास फॅमिली ह्या पूर्ण फ्लॅटमध्ये आरामशीर होऊ शकते. तर अजून बघूया पार्किंगसाठी म्हाडाने काय काय दिलं आहे. तर तुम्हाला प्रपोज पार्किंग ही आहे. पार्किंग फ्लोअर एक आहे, ग्राउंड फ्लोअर आहे, पार्किंग फ्लोअर आहे आणि मग फर्स्ट, सेकंड, थर्ड अशी 12 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे.
आणि प्रत्येक फ्लॅटला आपण जसं म्हणल्याप्रमाणे 12 फ्लॅट आहेत. तर प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट आणि एक पार्किंग आणि प्लस 12 फ्लोअर अशी ही तुमची बिल्डिंग असणार आहे. तर हा एक चांगला लेआउट आणि चांगला प्लॅन माझ्या तरी मते मला वाटतोय. म्हाडामध्ये रेरा चेक करण्यासाठी तुम्ही इथे सर्टिफिकेटमध्ये बघू शकता की याची कम्प्लिशन डेट काय असू शकते. तर इथे आहे जसं की आपण सांगितल्याप्रमाणे 31/12/2025 म्हणजे याच वर्षी डिसेंबरमध्ये तुम्हाला हा फ्लॅट भेटू शकतो. द की डिस्टन्स अजून बघूया की तुमचा हा प्रोजेक्ट कुठे आहे. तर हा प्रोजेक्ट ANP नोवा अर्थातच हा कुणाल एस्पायर आहे, त्याच्या बाजूला ही म्हाडाची बिल्डिंग आहे. आणि ALP कमर्शियल अर्थातच तुम्हाला इकडून सुद्धा जाण्यासाठी अर्थातच हे जे कमर्शियल आहे त्याच्यासाठी इकडून जाण्यासाठी रस्ता आहे व हे सर्व प्रायव्हेट म्हणजे बिल्डरचे प्रायव्हेट फ्लॅट्स आहेत. तुम्हाला हाही एक जर मी लोकेशन इझी सांगण्यासाठी तुम्हाला येथे ही ऑर्चिड हॉटेल आहे, तिथून हे गुगल मॅपचं लोकेशन दाखवलं आहे. तिथून की डिस्टन्स म्हणजे 3.6 किलोमीटर व हा आहे पुणे मुंबई हायवे. येथेच महाळुंगे स्टेडियम ही बाजूला. तर इथले लोकॅलिटीबद्दल बघूया की तुम्हाला जाण्याचा रस्ता फ्लॅट लागल्यानंतर तुम्हाला इकडून असेल. अर्थातच साईट ही कम्प्लीट वाटत आहे. हे गुगल मॅप ही रिसेंट अपडेटेड नसते. काही काळा 4 ते 5 महिन्याआधी किंवा 2 महिन्याआधी हे अपडेटेड असते. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं लोकेशन बघा, इथे बाजूलाच रिव्हर आहे. तर रिव्हर असल्या कारणाने अजून एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला पाण्याचा त्रास होत नाही. कारण जसं की जमिनीमधलं पाणी तुम्हाला इथून बोरिंगला लगेच लागू शकतात. कारण काही भागात टँकरची फार चालू आहे पुण्यामध्ये. जर तुम्ही इथे भेटला तर हेही तुम्हाला एक टेन्शन जाऊ शकते. तर याच्या बाजूलाच हे थिंक टेक IT पार्क आहे. अजून हे बघू शकतो. त्याच्यामध्ये लेअर बघूया, सॅटेलाइट. जसं की गुगल मॅपने आल्यानंतर आपण इथे बघूया तर ही साईट वाटते. तुम्ही अप्रोच रोड बघू शकता, चांगलाच आहे. आणि हा कुणाल एस्पायरी, जसं की आपण मॅपमध्ये बघितल्याप्रमाणे हा आहे कुणाल एस्पायरी. येस, कुणाल एस्पायरीची बिल्डिंग आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, तर फायनल कन्क्लुजन काय असेल तर माझ्या मते तरी पुण्यातील सध्याच्या ह्या लॉटरीमध्ये 2025च्या हा एक सर्वोत्तम पर्याय आहे की तुम्ही येथे नक्की अप्लाय केलं पाहिजे. तरी लागणं हा लागला नशिबाचा भाग आहे. तरीही तुम्ही येथे नक्की अप्लाय करा. ही एक चांगली साईट आहे ह्या वेळेसच्या म्हाडा लॉटरीमध्ये. तरी सध्या तरी इथेच थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन माहिती घेऊन येऊया. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तरी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्याही कॉमेंट असतील तर ते नक्की कळवा. आपण त्याचं उत्तर घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद.